नवीन व्यवस्था नेपाळमध्ये अस्तित्वात येत आहे. ह्या सगळ्यांचा विचार जर केला तर हा एक मुद्दा सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचा ठरतो. नेपाळची असलेली राजकीय आणि सामाजिक वीण, तर ही नेपाळची राजकीय आणि सामाजिक वीण नेमकी कशी आहे? या आधीची राजेशाही जाऊन लोकशाही येऊन 15 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेलेला आहे. तिथे किमान 15 पंतप्रधान झाले. तर याबद्दल एकंदर आपण काय सांगाल? निश्चितच नेपाळचं जर आपण बघितलं तर 18व्या शतकामध्ये हे जे सध्याचं राजघराणं आहे, ते सत्तेवर आलं. त्याच्यानंतरच्या काळात साधारणतः 19व्या शतकात त्यांचे जे पंतप्रधान होते ते राणा घराणं होतं. त्यांनी सत्ता एका प्रकारे स्वतःच्या हातात घेतली आणि केवळ नामदारी पद राजाला दिलं. जेव्हा ब्रिटिश भारतातनं निघून गेले, तेव्हा नेपाळमध्येही ब्रिटिशांच्या विरोधात आणि राणा घराण्याच्या विरोधात वातावरण पेटलं. त्याच्यातनं शहा घराणं अस्तित्वात आलं, म्हणजे पुन्हा एकदा सत्तेवर आलं. आणि नेपाळमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीची बीजं रोवली असतील तर ती राजघराण्यांनी रोवलेली आहेत. जेव्हा नेपाळ हे एक स्वतंत्र राष्ट्र, हिंदू राष्ट्र होतं, त्यांनी रोवलेली आहेत. पण 2001च्या आसपास जेव्हा राजघराण्यातल्या अनेक लोकांची हत्या करण्यात आली, नेपाळमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जो माओवाद पसरला होता 1990च्या दशकात, त्यांनी फणा वर काढला. 17,000 लोक नेपाळमध्ये मारले गेले आणि त्याच्यानंतर नेपाळमध्ये लोकशाही पूर्णपणे म्हणजे प्रजासत्ताक नेपाळ झालं. त्याची जबरदस्त किंमत नेपाळनी मोजलेली आहे. पण असं असलं तरी लोकशाही तिथे स्थिर स्थावर होऊ शकली नाही. अनेक वेळेला सरकार बदललं. अनेकदा नेपाळमधले जे अंतर्गत मतभेद आहेत, की जे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर राहणारे मधेशी लोक असतील किंवा जे पर्वतीय क्षेत्रात राहणारे हे जे सगळे गुरख्या लोक असतील आणि वरच्या भागात राहणारे तिबेटी वंशाचे लोक असतील, यांच्यातली परस्पर वीड एकत्र होऊ शकली नाही. कोणती राजकीय विचारधारा रुजू शकली नाही आणि केवळ मग सोयीचं राजकारण, वेगवेगळ्या पक्षांनी सातत्याने नवीन आघाडी करणं, युती करणं, ती युती मोडणं, दुसऱ्याबरोबर जाणं, कुठलीही राजकीय विचारधारा नाही. आणि याचा परिणाम नेपाळवर झाला. आणि त्याच्यातही चीनचा हस्तक्षेप, युरोपीय देशांचा हस्तक्षेप, अमेरिकेचा हस्तक्षेप, या सगळ्यातनं नेपाळ भरडला जात आहे. त्याच्यातनं ही परिस्थिती हळूहळू चिघळत गेली असं मला वाटतं. बरोबर, नेपाळ भरडला गेला. नेपाळमध्ये अस्थिरता